MRI रिपोर्टमध्ये डिस्क बल्ज म्हणजे सर्जरी ठरलेलीच का? डिस्क बल्ज असा शब्द MRI रिपोर्टमध्ये दिसला की बरेच रुग्ण घाबरतात आणि सर्जरी हाच पुढचा टप्पा असं समजतात। पण खरंच सर्जरी इतकीच गरजेची असते का? उत्तर आहे नाही। MRI हे डायग्नोसिसचं एक साधन आहे, पण उपचाराचा निर्णय अनेक गोष्टी बघून घेतला जातो। वेदना सौम्य आहेत की तीव्र आहेत, काही दिवस आहेत की महिने झाले, न्यूरोलॉजिकल डेफिसिट आहे का, म्हणजेच की पायात कमजोरी, सुन्नपणा आणि चालण्यात अडचण येते आहे का, किंवा लघवी आणि संडासचा नियंत्रण गेलेला आहे का, कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स मिळतोय का, जसं की फिजिओथेरपी, औषधं आणि लाईफस्टाईल चेंजेस केल्यानंतर वेदना हळूहळू कमी होत आहेत का, रुग्णांच्या गरजा आणि अपेक्षा, त्याला किती लवकर आराम हवा आहे, त्याचं काम, जबाबदाऱ्या आणि लॉस ऑफ वर्क तो किती सहन करू शकतो। प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो, त्यामुळे MRI फाइंडिंग्सपेक्षा जास्त महत्त्व असतं पेशंटच्या सिम्पटम्सला आणि गरजांना। म्हणून MRI रिपोर्ट बघून घाबरू नका, पहिले सखोल सल्ला घ्या, सगळे पर्याय समजून घ्या आणि त्याच्यानंतरच योग्य निर्णय घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा।